वहीं बढ़े हुए बिजली बिल से लोग परेशान हैं। दरअसल आक्रोशित नागरिकों ने महावितरण कंपनी के कार्यालय का घेराव कर दिया। धुले शहर में पिछले 1 महीने से बिजली आपूर्ति बाधित होने से लोग परेशान हैं। आक्रोशित नागरिकों ने इसे महावितरण कंपनी के कार्यालय का घेराव किया। नागरिकों का कहना है कि एक तो बिजली पूरी आती नहीं और फिर बिजली बिल बढ़ाकर मिल रहे हैं। गुस्साए नागरिकों ने सातपुड़ा स्कूल के पीछे बिजली वितरण कंपनी के कार्यालय का घेराव किया और महावितरण कंपनी के अधिकारियों से बढ़े हुए बिजली बिल को कम करने की भी मांग की। आज आम्ही येथे प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी परिसर असेल, आरती सोसायटी असेल, संपदा नगर असेल, कृषी कॉलनी असेल, भगवती नगर असेल, न्हावी कॉलनी असेल, येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले महावितरणाच्या ऑफिसवरती। आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला 3 दिवसापासून सगव करताय। तर ज्या आमच्या माता भगिनींचं लाईट बिल महिन्याला 800 रुपये येत होतं, त्या आता त्यांचं लाईट बिल आता 5 ने 6,000 आलेलं आहे। तर आम्ही त्यांना जाब विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कसं काय या महिन्याला। तर 3 दिवसापासून ते आम्हाला चगवाचगवीचे उत्तर देत आहे। तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे, त्यासाठी आम्ही महावितरणाला जॉब विचारायला आलो। जर महिन्याला 500 रुपये लाईट बिल येत असेल तर आम्ही 6,000 रुपये कसं काय भरायचे। कांबळे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन चालूच राहणार आहे। आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे, इथून उठणार नाही जोपर्यंत ते आमचं लाईट बिल कमी करत नाही।